एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरामध्ये वापरता येणारे सेंटेन्सेस पाहणार आहोत। तुम्हाला जर घरातल्या वस्तूंबद्दल इंग्लिश बोलायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी पडणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। जेव्हा तुम्ही किचन मध्ये असता तेव्हा तुम्ही हे इंग्लिश सेंटेन्सेस वापरू शकता। जेव्हा गॅसवर ठेवलेला तवा खूप गरम असतो तेव्हा म्हणायचं This pan is too hot. This pan is too hot. आता या सेंटेन्सचा अर्थ समजून घेऊया। This म्हणजे हा, पॅन म्हणजे तवा, इज म्हणजे आहे, टू म्हणजे खूप, याचाच अर्थ सुद्धा होतो पण इथं खूप म्हणून वापरला आहे। टू हॉट, हॉट म्हणजे गरम। तर हा तवा खूप गरम आहे म्हणायचं असल्यावर म्हणायचं This pan is too hot. जेव्हा तुम्हाला एखादा चमचा पाहिजे असेल तर तुम्ही एखाद्याला सांगता की मला तो चमचा दे, तेव्हा म्हणायचं Please pass me the spoon. Please pass me the spoon. प्लीज म्हणजे कृपा करून, किंवा आपण बोलताना तर प्लीज हे शब्द वापरतो। तर पास म्हणजे माझ्याकडे दे, पास कर म्हणजे दे, आणि मी म्हणजे मला, स्पून म्हणजे चमचा। जेव्हा तुम्हाला चमचा मागायचा असेल तेव्हा म्हणायचं प्लीज पास मी द स्पून। जेव्हा तुमचा गॅस व्यवस्थित काम करत नसतो तेव्हा म्हणायचं This gas stove is not working properly today. This gas stove is not working properly today. आज गॅस व्यवस्थित काम करत नाही म्हणायचं This gas stove is not working properly today. This म्हणजे हा, गॅस स्टोव, is not working, not म्हणजे नाही, वर्किंग म्हणजे काम करत नाही, वर्किंग म्हणजे काम करणे, नॉट वर्किंग म्हणजे काम नाही करत, प्रॉपरली म्हणजे व्यवस्थित किंवा ठीक, टुडे, टुडे म्हणजे आज। This gas stove is not working properly today. हा गॅस आज व्यवस्थित काम करत नाही। हे सेंटेन्सेस ऐकताना तुम्हीही प्रॅक्टिस करायची आहे की मी कशी बोलत आहे, तसंच तुम्हाला इंग्लिश बोलायचं आहे। जेव्हा आपण किचन मध्ये काम करतो तेव्हा किचनचं काउंटर क्लीन करत असतो, मग ते म्हणायचं असल्यावर तुम्ही काय म्हणायचं की I am cleaning the kitchen counter. I am cleaning the kitchen counter. I am cleaning the kitchen counter. I am म्हणजे बघा, I म्हणजे मी, आणि am म्हणजे आहे,
एम फक्त हे आयच्या नंतरच येतं. आय एम मी आहे. क्लिनिंग म्हणजे साफसफाई किंवा स्वच्छता, स्वच्छ करणे याला काय म्हणतात? क्लिनिंग. स्वच्छ करणे याला काय म्हणतात? क्लिनिंग. आय एम क्लिनिंग द किचन काउंटर. मी किचन काउंटर साफ करत आहे किंवा मी किचन काउंटर स्वच्छ करत आहे. तर हे झाले किचन मधले सेंटेन्सेस. तर आता पाहूया की आपण बेडरूम मध्ये कोणते कोणते सेंटेन्सेस वापरतो. तर जेव्हा आपण मोबाईल बेडवर ठेवतो तेव्हा म्हणायचं आय केप्ट माय फोन ऑन द बेड. आय केप्ट. शब्दांकडे लक्ष द्या की त्यांचं रूप कोणतं कोणतं बनते. आता हे केप्ट जे आहे ते भूतकाळी रूप आहे. आय केप्ट माय फोन ऑन बेड. आय म्हणजे मी, केप्ट म्हणजे ठेवला, ठेवला. मी माझा मोबाईल बेडवर ठेवला. हे भूतकाळातील वाक्य आहे म्हणून इथं काय आलंय? केप्ट. कीपचं हे कीप जे आहे हे ठेवणे असतं. कीपचं भूतकाळी रूप काय आहे? केप्ट. आय केप्ट माय माझा फोन ऑन, ऑन म्हणजे वर, बेड, बेड म्हणजे पलंग किंवा बेड, पलंगावर. मी माझा मोबाईल बेडवर ठेवला याला म्हणायचं आय केप्ट माय मोबाईल ऑन द बेड. आपली उशी जी असते ती खूप मऊ असते, मग त्याला आपण म्हणतो की ही उशी खूपच मऊ आहे. तर मग हे इंग्लिश मध्ये कसं म्हणायचं? तर म्हणायचं धिस पिलो इज व्हेरी सॉफ्ट. धिस पिलो इज व्हेरी सॉफ्ट. धिस म्हणजे ही, ही किंवा हा. पिलो म्हणजे उशी. इज म्हणजे आहे आणि व्हेरी म्हणजे खूप. व्हेरी म्हणजे खूप. सॉफ्ट, सॉफ्ट म्हणजे मऊ. धिस पिलो इज व्हेरी सॉफ्ट. ही उशी खूप मऊ आहे. समजा आपल्या बेडरूम मधल्या एका ब्लँकेटची घडी करायची राहिली आहे तर म्हणायचं आय फॉरगॉट टू फोल्ड माय ब्लँकेट. आय फॉरगॉट टू फोल्ड माय ब्लँकेट. आय म्हणजे मी, फॉरगॉट म्हणजे विसरले. जे नवीन शब्द आहेत ते आपल्या नोटबुक मध्ये लिहून घेऊन त्याचे अर्थ लिहून घ्या. विसरले, फॉरगॉट म्हणजे विसरले. टू फोल्ड म्हणजे घडी मारण्यास, घडी करण्यास किंवा घडी मारण्यास. फोल्ड म्हणजे घडी करणे. माय म्हणजे माझा, माझ्या ब्लँकेटची. आय फॉरगॉट टू फोल्ड माय ब्लँकेट. मी माझ्या ब्लँकेटची घडी करायची विसरले. जेव्हा आपण अलमारीतील कपडे ते व्यवस्थित ठेवत असतो तेव्हा म्हणायचं आय एम अरेंजिंग द कबर्ड. आय एम अरेंजिंग. I am arranging the cupboard. I म्हणजे मी, I am म्हणजे मी, arranging म्हणजे अरेंज करणे, व्यवस्थित ठेवणे. arranging अरेंज करणे. आणि द कबर्ड, कबर्ड म्हणजे अलमारी.
am arranging the cupboard. मी अलमारी व्यवस्थित ठेवत आहे किंवा मी अलमारी अरेंज करत आहे असं जर म्हणायचं असेल तर म्हणायचं आय एम अरेंजिंग द कबर्ड. तर हे होते आपल्या बेडरूम मधले सेंटेन्सेस. आता आपण पाहणार आहोत की हॉल म्हणजे लिव्हिंग रूम मध्ये आपण कोणते सेंटेन्सेस वापरू शकतो. आपण आपल्या घरच्या व्यक्तीला म्हणतो की टीव्ही लाव, तेव्हा तुम्हाला जर इंग्लिश मध्ये बोलायचं असेल तर म्हणायचं टर्न ऑन द टीव्ही प्लीज. टर्न ऑन the TV please. Turn on. On म्हणजे चालू करणे. Turn on म्हणजे चालू कर the TV please. असं तुम्हाला जर इंग्लिश मध्ये बोलायचं असेल की टीव्ही चालू कर तर म्हणायचं टर्न ऑन द टीव्ही प्लीज. आपण सोफ्यावर जेव्हा बसतो तेव्हा म्हणतो की हा सोफा खूपच आरामदायक आहे. तर मग आपण इंग्लिश मध्ये बोलायचं असल्यावर म्हणायचं दिस सोफा इज व्हेरी कम्फर्टेबल. दिस सोफा इज व्हेरी कम्फर्टेबल. दिस म्हणजे हा, सोफा, इज म्हणजे आहे, व्हेरी म्हणजे खूप, कम्फर्टेबल म्हणजे आरामदायक. हा सोफा खूप आरामदायक आहे म्हणायचं असल्यावर म्हणायचं दिस सोफा इज व्हेरी कम्फर्टेबल. आता आपण बाथरूम मध्ये वापरणारे वाक्य पाहणार आहोत. तर मी टॉवेल हँगरवर ठेवला आहे असं जर म्हणायचं असेल तर म्हणायचं आय केप टॉवेल ऑन हँगर. आय केप टॉवेल ऑन हँगर. हँगर. आय केप्ट. आय म्हणजे मी, केप्ट म्हणजे ठेवला. टॉवेल. ऑन म्हणजे वर. तर मी टॉवेल हँगरवर ठेवला आहे म्हणताना म्हणायचं आय केप टॉवेल ऑन हँगर. जेव्हा आपण बादलीमध्ये पाणी भरतो तेव्हा म्हणायचं आय एम फिलिंग वॉटर इन बकेट. आय एम feeling water in bucket. I म्हणजे मी, feeling म्हणजे भरणे. पाणी भरतो तेव्हा म्हणायचं feeling. water म्हणजे पाणी. इन बकेट. मी बकेट मध्ये पाणी भरत आहे असं म्हणायचं असल्यावर म्हणायचं आय एम फिलिंग वॉटर इन बकेट. आता आपल्या घरातील आरशावर जर धूळ बसलेली असेल तेव्हा आपण म्हणतो की या आरशाला स्वच्छ करायची गरज आहे. तर तेव्हा आपण इंग्लिश मध्ये म्हणायचं असल्यावर म्हणायचं द मिरर नीड्स क्लिनिंग. द मिरर needs cleaning. The mirror म्हणजे हा आरसा. हा आरसा needs म्हणजे गरज आहे, गरज असणे. नीड म्हणजे गरज असणे. क्लिनिंग म्हणजे स्वच्छ करणे. स्वच्छ. द मिरर नीड्स क्लिनिंग. हा आरसा स्वच्छ करण्याची गरज आहे. आपण एखाद्या वेळी साबण आणायचं विसरतो
तर मग तेव्हा काय म्हणायचं? आय फॉरगॉट टू ब्रिंग सोप. आय फॉरगॉट टू ब्रिंग सोप. आता आय म्हणजे मी, फॉरगॉट म्हणजे विसरले. टू ब्रिंगिंग, ब्रिंग म्हणजे आणणे आणि सोप म्हणजे साबण. आय फॉरगॉट टू ब्रिंग सोप. मी साबण आणायला विसरले, याला म्हणायचं आय फॉरगॉट टू ब्रिंग सोप. आपण जेव्हा आपल्या घरातील फरशी पुसतो तेव्हा कुणाला तर सांगत असेल की पाय घसरत फरशी पुसलेली आहे. द फ्लोर इज वेट, बी केअरफुल. द फ्लोर इज वेट, बी केअरफुल. आपण घरातील फरशी जी असते त्याला फ्लोर म्हणतो. तर मग इथं आपण तो फ्लोर आहे, पण इथं काय फ्लोर म्हणजे काय आहे? जमीन असते, जमीन. फ्लोर म्हणजे जमीन. इज वेट, वेट म्हणजे ओली असणे, ओली. बी केअरफुल म्हणजे काळजी घे, काळजी घे. आता आपल्या घरात जर पंखा चालत नसेल तर म्हणायचं द फॅन इज नॉट वर्किंग. द फॅन इज नॉट वर्किंग. द फॅन, फॅन म्हणजे पंखा. आता फॅन तर सगळ्याच्याच घरात असं सगळ्यांनाच माहिती आहे. इज नॉट, नॉट म्हणजे नाही. वर्किंग म्हणजे काम, काम करत नाही म्हणजे नॉट वर्किंग. द फॅन इज नॉट वर्किंग म्हणजे फॅन काम करत नाही, म्हणजे फॅन खराब झालेला आहे. आता आपण घरातील जर लाईट्स बंद केल्या असतील तर म्हणायचं आय स्विच ऑफ द लाईट्स. I switch off the lights. I म्हणजे मी, switched off म्हणजे बंद करणे, बंद करणे. The lights. I switched off the lights. आता आपण टीव्ही पाहत असताना कधी कधी आपल्याला रिमोट मिळत नाही तर म्हणायचं वेअर इज रिमोट. वेअर इज रिमोट. वेअर म्हणजे कुठे, इज म्हणजे आहे, रिमोट. तर रिमोट कुठे आहे असं म्हणायचं वेअर इज रिमोट. आपण एखाद्या वेळी मोबाईल हा चार्जिंगला लावत असतो तेव्हा म्हणायचं आय एम चार्जिंग माय फोन. आय एम चार्जिंग माय फोन. आय एम म्हणजे मी, चार्जिंग म्हणजे चार्जिंगला लावत आहे आणि माय फोन म्हणजे माझा फोन, माझा फोन मी चार्जिंगला लावत आहे. आय एम चार्जिंग माय मोबाईल. आता घरातील विंडो ओपन करायला सांगायचे असं म्हणायचं प्लीज ओपन द विंडो. प्लीज ओपन
द विंडो. प्लीज म्हणजे कृपा करून, कृपया. ओपन म्हणजे उघड. द विंडो म्हणजे खिडकी. तर खिडकी उघडायला सांगायचं तर म्हणायचं प्लीज ओपन द विंडो. असे तुम्ही दररोज घरामध्ये हे सेंटेन्सेस वापरू शकता. तुम्ही जर हे सेंटेन्सेस डेली स्टडी नाही केले तरी पण माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऐकून ऐकून इंग्लिश शिकू शकता. त्यामुळे असे व्हिडिओ दररोज पाहत चला, म्हणजे तुम्हाला ते ऐकून ऐकून तरी त्या शब्दांची ओळख होईल आणि तुम्हाला ही इंग्लिश सोपी वाटेल. त्यानंतर तुम्हीही इंग्लिश बोलू शकाल. तर अशा छोट्या छोट्या आणि सोप्या इंग्लिशच्या सेंटेन्सची दररोज बोलायची प्रॅक्टिस करा आणि आपल्या मुलांनाही इंग्लिश शिकवा आणि तुम्हीही शिका. तर भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.